नमस्कार. अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचे स्वागत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मंडळी, मकर संक्रांत हा इंग्लिश नववर्षाचा पहिला सण असतो. संक्रांत हा सण हिंदू सणांपैकी प्रमुख एक सण मानला जातो, जो देशभरातील राज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरी केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार जेव्हा सूर्यदेव हे मकर राशीमध्ये प्रवेश करतात तेव्हा त्याला मकर संक्रांत असं म्हटलं जातं. मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा स्नान तसेच दान करण्याला विशेष महत्त्व आहे. या दिवशी गंगा स्नान केल्याने पुण्यप्राप्ती होते. तसेच या शुभ दिवशी जे काही दान केले जाते त्याचे फळ निश्चितच आपल्याला मिळते. या दिवशी गंगा स्नान केल्यावर दानधर्म करणाऱ्या तसेच पितरांना नैवेद्य अर्पण करणाऱ्या व्यक्तींच्या जीवनात असणाऱ्या सर्व प्रकारच्या अडीअडचणी या दूर होतात, अशी ही मान्यता आहे. तसेच या दिवशी दानधर्म केल्याने सर्व देवी देवतांचे आशीर्वादही आपल्याला प्राप्त होतात. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यदेव प्रत्येक महिन्यात राशी परिवर्तन करत असतात, परंतु जेव्हा ते मकर राशीत प्रवेश करतात तेव्हा त्या दिवसाला मकर संक्रांत असं म्हटलं जातं आणि हा सण त्याच दिवशी म्हणजे सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात त्या दिवशीच मोठ्या उत्साहात साजरी केला जातो. अशी धार्मिक परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे. मकर संक्रांतीला दान, स्नान, पूजाविधी, तर्पण या गोष्टींसाठी हा दिवस विशेष मानला जातो. हा सण महिला वर्गासाठी खूप खास असतो, कारण महिनाभर आधीच महिला वर्गाची तयारी या सणासाठी सुरू झालेली आपण पाहत असतो. या दिवशी महिला वौसायला जातात, वौसा घेतात आणि देतातही. तसंच तिळगुळ देऊन एकमेकांना शुभेच्छाही दिल्या जातात. तर या दिवशी कोणत्या प्रकारची व कोणत्या रंगाची साडी परिधान करावी, त्याचबरोबर कोणत्या रंगाच्या बांगड्या आपण परिधान कराव्यात, तसेच शुभ रंग कोणते, कोणत्या रंगाची साडी आपण या दिवशी चुकूनही घालू नये, याविषयीचा डिटेल व्हिडिओ याआधीच आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मकर संक्रांत या सणाविषयी आपण संपूर्ण माहितीही जाणून घेणार आहोत. म्हणजेच मकर संक्रांत यंदा कशावर आलेली आहे, तसेच संक्रांतीचा पुण्यकाळ कोणता, संक्रांतीचे फळ काय आहे, तसंच संक्रांतीने कोणते वस्त्र परिधान केलेले आहेत, त्याचबरोबर संक्रांत कोणत्या स्वरूपात आलेली आहे, तसेच वैशिष्ट्य कोणती, तिने कोणता टिळा लावलेला आहे, तसंच तिचं वाहन कोणतं, तसेच कोणते वस्त्र परिधान केलेले आहेत. शिवाय या पर्व काळात आपण कोणत्या वस्तूंचं दान करावं, तसेच संक्रांत कधी, किंक्रांत कोणत्या दिवशी, त्याचबरोबर भोगी कधी आहे, या सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, तुम्हाला आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल आयकनही क्लिक करा, जेणेकरून सर्व प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील आणि नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. चला तर मग मकर संक्रांतीविषयीची माहिती आपण जाणून घेऊयात. तर मंडळी, मकर संक्रांतीचा पुण्यकाल, दिशा तसेच दान आपण कोणत्या वस्तूंचं करावं, तर मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 म्हणजे शके 1946 पौष कृष्ण 1 रोजी सकाळी 8:54 सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करत आहे. संक्रांतीचा पुण्यकाळ मंगळवारी दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8:54 प्रारंभ होणार आहे, तर संध्याकाळी 4:54 हा पुण्यकाळ असेल. सूर्याचे मकर संक्रमण बालव कारणावर होत असून वाहन वाघ आहे आणि उपवाहन घोडा आहे. तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातात गदा घेतलेली आहे. केसराचा टिळा संक्रांतीने लावलेला आहे. वयाने कुमारी असून ती बसलेली आहे. वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे. पायस भक्षण करीत आहे. सर्प जाती आहे. भूषणार्थ मोती धारण केलेले आहेत. वारणा व नक्षत्र नाव महोदरी असून सामुदायिक मुहूर्त 45 आहे आणि संक्रांत पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि वायव्य दिशेकडे पाहत आहे. संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील आणि संक्रांत जिथून आलेली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल. तर मैत्रिणींनो, पर्व काळामध्ये आपण कोणकोणते दान करावे, तर नवे कपडे, भांडे, गाईला घास, अन्न, तिलपात्र, तिळगुळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी यथाशक्ती आपण दान करावीत. तसेच संक्रांतीमध्ये ही कामे आपण वर्ज्य करावीत, जसं की दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष गवत तोडणे, गाई म्हशींची धार काढणे, काम विषयक सेवन ही कामे आपण चुकूनही करू नयेत.
तसेच सोमवार 13 जानेवारी 2025 रोजी भोगीचा सण साजरा केला जाईल आणि 14 जानेवारी 2025 मंगळवार या दिवशी मकर संक्रांत हा सण साजरी केला जाणार आहे। त्याचबरोबर बुधवार 15 जानेवारी 2025 रोजी किंक्रांत साजरी केली जाईल। किंक्रांत म्हणजे करी दिन साजरा केला जाईल। तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मकर संक्रांतीविषयी आपण संपूर्ण माहितीही जाणून घेतली। तर यंदा 2025 मध्ये मकर संक्रांत 14 जानेवारी 2025 रोजी साजरी केली जाणार आहे। जेव्हा सूर्य पौष महिन्यात मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा हा उत्सव म्हणजे सण मोठ्या उत्साहात साजरी केला जातो। या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते, म्हणजे सूर्य हा पूर्वेलाच उगवतो पण तो उत्तरेकडे थोडासा झुकलेला आपल्याला दिसतो। आणि संक्रांतीपासून वातावरणामध्ये देखील थंडी ही हळूहळू कमी होते आणि या संक्रांतीपासूनच दिवस हळूहळू मोठा होत जातो, कारण मकर संक्रांतीच्या आधी दिवस लहान असतो आणि रात्र मोठी असते। प्रत्येक मकर संक्रांतीनंतर दिवस हा हळूहळू मोठा होत जातो आणि रात्र ही छोटी होत जाते। तसेच मकर संक्रांतीला स्नान, दान आणि देवदर्शन तसंच तप याला विशेष महत्त्व आहे। या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं खूप पुण्यकारक मानलं जातं। तसेच या दिवशी दानधर्म केल्याने अनेक प्रकारचे मनोकामनाही पूर्ण होतात आणि पुण्यकर्म सुद्धा लाभतं। तसेच शुक्रदेवांचा आशीर्वाद देखील आपल्याला मिळतो। आणि विशेष म्हणजे मकर संक्रांतीचा सण नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी खूपच महत्त्वाचा मानला जातो, कारण या दिवशी सर्वजण एकमेकांना तिळगुळ देऊन आनंद व्यक्त करतात। तर अशा प्रकारे मकर संक्रांतीचे खूप महत्त्व हे आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये आहे। त्याचबरोबर स्त्रियांसाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा असतो। या दिवशी हळदी कुंकवाला देखील विशेष अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि हा दिवस एक सौभाग्यकारक सण म्हटला तरी देखील चालेल। त्यामुळे बऱ्याच महिलांना असा प्रश्न पडतो की या सौभाग्यकारक दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाची साडी चुकून देखील आपण नेसू नये। आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक रंगाचे वेगवेगळे असे अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण प्रत्येक रंग वेगवेगळी ऊर्जा आपल्याला प्रदान करतो। काही रंग सकारात्मक शुभ लहरी प्रदान करतात, तर काही रंग अशुभ मानले जातात, नकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं। परंतु आपल्या हिंदू धर्मामध्ये काही विशेष रंग आहेत की ते धार्मिकदृष्ट्याही महत्त्वाचे आणि शुभ मानले गेलेले आहेत। प्रत्येक कार्यासाठी किंवा देव कार्यासाठी हे रंग विशेष मानले जातात। त्यामध्ये पहिला रंग म्हणजे हिरवा रंग। हिरवा रंग हा सौभाग्याचे प्रतीक मानला जातो, कारण नववधू लग्न सोहळ्यात हिरव्या रंगाचा चुडा हातामध्ये घालत असते किंवा महिला लग्नानंतर देखील शक्यतोवर हिरव्या रंगाच्या बांगड्याच परिधान करताना आपल्याला मोठ्या प्रमाणावर आढळतात, कारण त्यामुळे पतीचे आयुष्य वाढते अशीही आपल्या हिंदू धर्मात मान्यता आहे। त्याचबरोबर हिरवा रंग निसर्गाशी संबंधित असल्याने एक वेगळीच ऊर्जा आपल्याला मिळते। शास्त्रामध्ये देखील हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे। ताणतणावाच्या प्रसंगी हिरव्या झाडाकडे किंवा हिरव्या गार गवताकडे काही वेळ पाहिल्याने देखील आपलं मन हे शांत होतं। त्यामुळे हिरव्या रंगाचे खूपच महत्त्व आहे। हा रंग शांत शीतलता प्रदान करणारा मानला जातो। तसेच देवीची ओटी भरताना देखील आपण शक्य तेवढं हिरवाच रंग घेतो, म्हणजे हिरव्या रंगाची साडी असेल किंवा ब्लाऊज पीस असेल, यावरूनच हिरवा रंग किती शुभ आहे हे लक्षात येते। आणि तुमच्याकडे जर उपलब्ध असेल तर तुम्ही हिरवा रंग आवर्जून परिधान करावा। तसेच आपल्या हिंदू धर्मात लाल रंग सुद्धा खूपच शुभ मानला जातो, कारण कोणतीही पूजा मांडणी असो, आपण चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र हे टाकत असतो। लाल रंग हा सर्व देवतांना तसेच माता लक्ष्मीला देखील अतिशय प्रिय आहे। त्याचबरोबर आपल्या सौभाग्यामधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंकू, हे देखील लाल रंगाचेच असते। त्यामुळे लाल रंगाचे महत्त्व हे खूपच आहे। हा रंग उत्साह, उमंग, ध्येय आणि नवीन ऊर्जेचं प्रतीक मानला जातो। त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही मकर संक्रांतीला लाल रंगाची ही साडी परिधान करू शकता। तुम्ही केशरी रंगही परिधान करू शकता, कारण केशरी रंग हा सूर्य आणि सूर्यास्ताचा रंग मानला जातो। केशरी रंगामध्ये ज्ञान, शुद्धता तसंच सेवेचं प्रतीक तो मानला जातो। छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज, तसेच भगवान राम, तसेच भगवान श्रीकृष्ण, अर्जुन यांच्या देखील रथांचे ध्वज केशरी होते, कारण केशरी रंग शौर्य, वीरता आणि बलिदानाचे प्रतीक मानला जातो। तसेच केशरी रंग हा देवी शक्तीचेही प्रतिनिधित्व करत असताना आपण पाहतो। या रंगामधून सकारात्मक ऊर्जा
मोठ्या प्रमाणावर प्रवाहित होत असते। त्यामुळे केशरी रंगाची साडी घातल्याने देखील तुम्हाला एक वेगळ्या प्रकारची ऊर्जाही मिळेल। त्यानंतरचा रंग म्हणजे पिवळा रंग। आपल्या हिंदू धर्मात पिवळ्या रंगाला पितांबर असं देखील म्हटलं जातं। कोणत्याही मांगलिक कार्यासाठी पिवळा रंग हा अतिशय शुभ मानला जातो आणि पूजेमध्ये देखील हा रंग खूपच शुभ आणि पवित्र मानला जातो। पिवळा रंग हा सूर्यदेव, मंगळ आणि बृहस्पती यासारख्या ग्रहांचे प्रतिनिधित्व करतो। पिवळा रंग हा भगवान श्री हरी विष्णूंना देखील अतिशय प्रिय आहे। पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केल्याने आपला गुरुग्रह हा मजबूत होतो आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होतो। तसेच सौभाग्यातील दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळद। हळदीला जेवढे महत्त्व आहे तेवढेच पिवळ्या रंगाला देखील महत्त्व आहे। त्यामुळे पिवळा रंग खूप शुभ मानला जातो। परंतु यंदा मकर संक्रांतीला पिवळा रंग परिधान करू नये, कारण संक्रांती देवीने यंदा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहेत। त्यामुळे चुकूनही हा रंग आपण परिधान करू नये। तसेच त्यानंतरचा सर्व स्त्री वर्गांचा आवडता रंग म्हणजे गुलाबी। जवळपास प्रत्येकीलाच गुलाबी रंग हा आवडत असतो। गुलाबी रंग हा प्रेमाचं प्रतीक मानला जातो। तसंच हा रंग आनंदाचं प्रतीकही मानला जातो। गुलाबी रंग हा नेहमी स्त्रियांना आकर्षित करत असतो। स्त्री कोणतीही असो, गुलाबी रंग हा तिला आवडतोच आवडतो। गुलाबी रंग परिधान केल्याने आपलं मन सुद्धा प्रसन्न होतं आणि मोठ्या प्रमाणावर ऊर्जा आपल्याला मिळते आणि गुलाबी रंगामुळे सुख, समाधान याची प्राप्तीही आपल्याला होत असते आणि गुलाबी रंगामुळे मन देखील शांत राहतं। त्यामुळे गुलाबी रंगाची साडी ही येणाऱ्या मकर संक्रांतीला तुम्ही परिधान करू शकता। आता मी जे काही रंग तुम्हाला सांगितले ते सर्व शुभ रंग आहेत आणि संक्रांतीच्या दिवशी अशा रंगांचे कपडे आपण परिधान केल्याने हे रंग बाहेरच्या उष्णतेपासून देखील आपलं संरक्षण करत असतात, कारण आपले शरीर उबदार राहावं यासाठी या थंडीच्या दिवसांमध्ये या रंगाचे कपडेही आपल्याला उपयोगी पडतात। त्यामुळे या रंगाचे कपडे आपण आवर्जून परिधान करावेत। त्याचबरोबर थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून देखील तुम्ही या रंगाचे कपडे परिधान करू शकता। त्याचबरोबर तुम्ही चिंतामणी कलर असेल, पोपटी कलर, राणी कलर, क्रीम कलर हे देखील शुभ रंग नेसू शकता। मग तुम्हाला प्रश्न असाही पडलेला असेल की या दिवशी नेमकं कोणत्या रंगाची साडी आपण नेसू नयेत, तर हिंदू धर्म परंपरेनुसार यंदा संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहेत त्या रंगाची वस्त्र आपण परिधान करू नयेत असे सांगितले जाते। ही परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे। संक्रांत जशी जशी जवळ येते तेव्हा सर्वीकडे या बाबतीत माहिती आपण बघत असतो की संक्रांती देवीने कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहेत किंवा संक्रांती देवी कोणत्या वाहनावर बसून आलेली आहे, ती बसलेली आहे की अजून कोणत्या दिशेकडे येत आहे किंवा जात आहे, अशा बऱ्याच गोष्टींची माहिती आपण घेत असतो। त्याचबरोबर संक्रांती देवीने कोणते वस्त्र परिधान केलेले आहेत आणि तो रंग आपण पूर्णपणे वर्ज करत असतो। यावर्षी संक्रांती देवीने म्हणजेच 2025 मध्ये संक्रांती देवी पिवळ्या रंगावर आलेली आहे। त्यामुळे पिवळ्या रंगाचं वस्त्र आपण चुकूनही परिधान करू नयेत। आपल्या सर्वांनाच अवगत आहे की पिवळा रंग हिंदू धर्मशास्त्रामध्ये अत्यंत शुभ आणि पवित्र तसेच पुण्यकारक मानला जातो। सर्व देव कार्यामध्ये देखील हा रंग अतिशय शुभकारक मानला जातो। परंतु यावर्षी मकर संक्रांत देवीने पिवळ्या रंगावर आलेली असल्या कारणाने पिवळ्या रंगाची साडी किंवा कोणतीही वस्तू आपण परिधान करू नये। आपल्या सर्वांना हे देखील अवगत आहे की काळा रंग शुभ कार्यांसाठी निषिद्ध तसेच अशुभ मानला जातो। परंतु मकर संक्रांतीला हा एकमेव सण आहे की त्यावेळी आपण काळ्या रंगाची साडी आवर्जून घालतो। यावर्षी तुम्ही काळ्या रंगाची साडीही नेसू शकता, परंतु पिवळा रंग चुकूनही तुम्ही परिधान करू नये। त्यानंतर बांगड्यांच्या संदर्भात सांगायचं झालं तर संक्रांतीला बांगड्यांचेही विशेष आकर्षण आणि महत्त्व महिलांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं। 16 शृंगारांमध्ये बांगड्यांचा समावेश असतो, त्यामुळे या वस्तूलाही विशेष महत्त्व आहे। तसेच महिला वर्ग छान सुंदर साड्या शृंगार करून वौसायलाही जातात, वौसा घेतात, तिळगुळ देवाणघेवाण करत असतात। तसेच हळदी कुंकवाचे कार्यक्रमही मोठ्या प्रमाणावर मकर संक्रांतीच्या सणादरम्यान आयोजित केले जातात। त्यामुळे आपल्या हातात 2 का होईना काचेच्या बांगड्या या असायलाच हव्यात। त्यातल्या त्यात हिरव्या रंगाच्या बांगड्या आपण परिधान कराव्यात। हा रंग सौभाग्यकारक आणि शुभ मानला जातो। त्यामुळे असेही सांगितले जाते की हिरव्या रंगाच्या बांगड्या परिधान केल्याने आपलं सौभाग्य वृद्धिंगत होतं, त्यामध्ये वाढ पाहायला मिळते, म्हणजेच आपल्या पतीचे आयुष्य हे वाढतं। त्यामुळे शक्य तेवढं काचेच्या हिरव्या बांगड्या आपण परिधान कराव्यात आणि त्यातल्या त्यात
एका हातात 6 तर दुसऱ्या हातामध्ये 7 बांगड्या आपण घालाव्यात. बांगड्या घालण्याचे देखील हे नियम आहेत. एका हातात जर तुम्ही 5 घातल्या तर दुसऱ्या हातामध्ये 6 घालाव्यात. म्हणजे चढती बांगडी ही आपण जास्तीची एक बांगडी दुसऱ्या हातामध्ये घालावी. हे देखील सौभाग्य वृद्धीचे लक्षण मानलं जातं. बांगड्या घालताना टिचलेली बांगडी अजिबात घालू नये. तसेच मेटल, प्लास्टिकच्या रंगीबिरंगी बांगड्याही परिधान करू नयेत. अशा सणासुदीच्या शुभ पवित्र दिवसांमध्ये या बांगड्या आपण चुकूनही घालू नयेत. हवं तर तुम्ही काचेच्या किंवा सोन्या चांदीच्या बांगड्या घालू शकता. तसेच हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या आपण परिधान करण्याचा प्रयत्न करावा. बांगड्या भरताना हातामध्ये लाखेचा चुडाही घातला जातो. सौभाग्यवती स्त्रिया या लाखेच्या बांगड्या मोठ्या प्रमाणावर घालताना आढळतात. त्यामुळे तुम्हीही लाखेच्या बांगड्या आवर्जून घालाव्यात. यामुळे सौभाग्य वृद्धी होते अशीही मान्यता आहे. लाखेचा जो चुडा असतो तो जास्त वेळ टिकत नाही, पण तो संक्रांतीला मोठ्या प्रमाणावर घातला जातो आणि ते शुभही मानलं जातं. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे मकर संक्रांतीच्या दिवशी आपण कोणत्या रंगाची साडी घालावी, तसेच कोणकोणते शुभ रंग आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहिलेलं आहे. त्याचबरोबर संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी आपण परिधान करू नये याविषयी देखील आपण माहितीही जाणून घेतली. तसेच बांगड्यांविषयी कोणते नियम आहेत तेही आपण जाणून घेतलं. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ, आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल आयकनही क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअरही करा. तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट करून विचारू शकता. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.